तसं तुकोबाराच्या घराला मागे यायचे कोणी कोणी. मग कधी तुकोबारा यायचे नाहीत. कुठे गेल्यात महाराज असं भंडाऱ्यावरती भजन करायला गेल्यात. मग तुकोबाऱ्यानंतर कळायचं की बाबा आणि असं असं माणूस आला होता, त्याला अडचण पडली होती, ती वस्तू पाहिजे होती त्यांना. महाराजांनी विचार केले आपण घर राहायला गेलो आणि लोकाला किती अडचण पडलेली आहे, उगा असं करावं आपण हे वस्तू सगळ्या देऊन टाकावं लोकांना, म्हणजे आपण राहू न राहू लोकांचं भागतंय. म्हणून महाराजांनी काय केले, सकाळी सकाळी दौंडी दिले गावामध्ये. ऐका बरं का, आपण ऐकायचं काम आहे. जगद्गुरु तुकोबाराने दौंडी दिली आणि सांगितलं गावामध्ये की बाबानो, गावातल्या ना सर्वांना विनंती आहे माझी कळकळीची, काय ज्यांना ज्यांना काय पाहिजे असेल त्याने आमच्या घराकडे यावं आणि आमच्या घरच्या सगळ्या सगळ्या वस्तू घेऊन जावं. काहीच ठेवू नका माझ्या घरामध्ये, काहीच न सगळं घेऊन जावा. आता लोक सुटले म्हणतात तुकोबाराच्या घराकडे काय काय वस्तू न्यायला. लोक पिले हुशार, घंटाभरात काहीच ठेवून नेत. एक घंट्याभरात मोकळे केले म्हणा की तुकोबारायांचं घर. सगळं सगळं खाली झालं, सगळं खाली झालं. मग ते शेवटला एक माणूस आला. एक माणूस शेवटला आला, जाऊन बघितलं घरी काहीच नव्हतं. सगळं घर घेऊन नेलं होतं लोकांना, घेऊन घेऊन. त्या माणसाने विचार केला आपण आलो पण आपल्या हाताला काही बी लागलं नाही. सगळ्यांनी काही काही नेले, काही नाही. कोणी खुरपं नेलं, कोणी काही ज्वारी नेलं, कोणी माल नेलं, काही घरातलं सामान, टोपले कुरकुले काय काय असं सगळे घेऊन गेले लोकांनी. त्या माणसाने विचार केला आपल्याला काही मिळालं नाही, सगळ्यांनी घेऊन गेले, आपण रिकाम्या हाताने जायची वेळ आली आपल्या घरला. इकडं तिकडं बघितलं तर ते चुलीमध्ये राख होती. चुलीमध्ये राख, ते चुलीमध्ये राख उपरण्यात बांधून ते माणूस निघाला माघारी. दुसऱ्या माणसाने विचारलं का आणला होते. एक काय नाही, तुकोबाराच्या घरला गेलतो, दौंडी दिली ते महाराजाने, सगळ्या लोकांना घेऊन गेले सगळं, मला काही बी हाताला लागलं नाही. तेव्हा उशीर झाला, मला बी शेताकडे गेलतो, काही सापडलं नाही. मग हे का घेतलं, उगं राख दिसली चुलीमध्ये, तेवढं तरी काम्या हाताने कस जाऊ म्हणून चुलीत ते राख घेऊन चालला म्हणला. राख का करणार नेऊन, लसणाला घालतो म्हणलं नेऊन. माणसं थोडे कलाकार नाहीत.